लग्न, प्रेम आणि संसार, पण आता दुसरं लग्न केलं तर थेट जेल. हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. विवाहित असतानाच दुसरं लग्न केलं तर आता केवळ सामाजिक नव्हे तर कायदेशीर गुन्हा ठरणार आहे. आणि ही महत्वाची बातमी आहे आसाममधून. दुसरं लग्न कराल तर थेट 10 वर्षांची जेल. आसाम सरकारनं बहुविवाह म्हणजेच पॉलिगॅमी विरोधात अतिशय कठोर कायदा केला आहे. या नव्या कायद्यानुसार पहिला विवाह संबंध अस्तित्वात असताना दुसरं लग्न करणं थेट गुन्हा ठरणार आहे. या कायद्यात नेमकं काय आहे ते पाहूया. पहिला विवाह जिवंत असताना दुसरं लग्न केल्यास 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. पहिल्या विवाहाची माहिती लपवून दुसरं लग्न केल्यास थेट 10 वर्षांची कठोर शिक्षा ठोठावली जाणार आहे. चुकीची माहिती देऊन विवाह लपवणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. इतकंच नाही तर दुसरं लग्न करणाऱ्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणार नाही, सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूकही लढवता येणार नाही. हा कायदा का आणण्यात आला याबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. बहुविवाहाच्या प्रथेमुळे त्रस्त झालेल्या महिलांना न्याय आणि संरक्षण देण्यासाठी हा कायदा फायदेशीर ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये महिलांना पतीच्या दुसऱ्या विवाहामुळे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. हा अन्याय थांबवण्यासाठीच आसाम सरकारनं हे कठोर पाऊल उचललं आहे. दरम्यान बहुविवाहासोबतच लव्ह जिहाद सारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आणखी एक विधेयक आसाम विधानसभेत मांडण्यात येणार आहे. एकंदरीत पाहता आसाम सरकारचा हा निर्णय महिलांचे हक्क अधिक मजबूत करणारा, कुटुंब व्यवस्था टिकवणारा आणि सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विवाहितांनो सावधान, दुसऱ्या लग्नाचा विचार करत असाल तर आता कायद्याची धार लक्षात ठेवावी लागणार आहे.